गोविंद, अधिवेशन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे, त्यांना विचारल्यावर ते म्हणाले की आमचा पक्ष ना काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे ना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे ना आम्ही एनडीएला पाठिंबा देणार आहे। त्याच्यामुळे त्यांनी जी भूमिका मांडली आहे त्याला मग किती महत्त्व द्यायचं या सगळ्या चर्चांमध्ये? शशिकांत शिंदे जरी असं म्हणत असेल, ते राज्याचे जरी या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असले तरी जयंत पाटील या पक्षातला एक सगळ्यात शरद पवारांनंतरचा 2 नंबरचा महत्त्वाचा चेहरा मानला जातो, जे प्रदेशाध्यक्षांपेक्षाही त्यांच्या चेहऱ्याला, त्यांच्या स्टेटमेंटला विशेष महत्त्व आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचा अधिवेशनाचा जर अनुषंगाने जर विषय बघितला तर अधिवेशनातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विरोधक आणि विरोधकांची सरकारला घेरण्याची जी भूमिका या अधिवेशनात पाहायला मिळणं अपेक्षित होतं, तशी कुठलीही भूमिका या अधिवेशनात दिसली नाही। कदाचित या एकत्रीकरणाचाही याच्यामागे भूमिका असू शकते काय असंही म्हणायला, अशा शंकेला वाव आहे, कारण का विरोधक या अधिवेशनात तेवढे आक्रमक नव्हते। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जयंत पाटलाच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसापासून खूप बातम्या येत होत्या की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार, मंत्री होणार, या मंत्रिपदाची शपथ घेणार, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने चर्चा सुरू होती। त्याच वेळेला राष्ट्रवादीच्या ज्या कोर कमिटीच्या म्हणजे शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या ज्या कोर कमिटीच्या बैठका होत होत्या, त्या बैठकांमध्ये काही आमदारांनी उघड भूमिका घेतल्याचंही पाहायला मिळालं की आपण सत्तेत गेलं पाहिजे, सत्तेत गेल्याशिवाय निधी मिळत नाही, विकास कामं होत नाहीत, आणि त्याला काही आमदारांनी समर्थता दर्शवली होती। मात्र काही आमदारांनी जे आहे ती तटस्थ भूमिका घेतली होती। मात्र रोहित पवार एकमेव आमदार होते ज्यांनी उघडपणे भूमिका घेतली होती की मी सत्तेमध्ये जाणार नाही, मी वेगळा विचार करेल, असे झी24 तासला जी मुलाखत दिली होती त्यामध्ये सुद्धा त्यांनी याबाबतचा खुलासा केल्याचं पाहायला मिळालं होतं। परंतु आजची जी भेट आहे ती हा नुसता योगायोग म्हणता येणार नाही, या भेटीमागं खूप मोठं राजकीय गणित दडल्याचं पाहायला मिळतं, एवढं मात्र नक्की। आता ही बैठक संपुष्टात आल्याचं पाहायला मिळतं आहे, कारण का सुनील तटकरे जे आहेत ते निघाले आहेत, प्रफुल्ल पटेल सुद्धा निघाले असल्याची माहिती मिळते आहे, परंतु जयंत पाटील जे आहेत ते अजून कदाचित आत असल्याची माहिती मिळते आहे। थोड्याच वेळात या सर्व गोष्टीबाबतचा खुलासा होईल आणि कदाचित जयंत पाटील जे आहेत ते उद्या याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करतील। ठीक आहे गोविंद, आज सकाळपासून नेमकं दिवसभरात काय काय घडलं? कारण जयंत पाटलांच्या बैठकीच्या बातम्या आल्या आणि तिथून ते सगळं सुरू झालं, अर्थात त्याआधी या सगळ्या शक्यतांची चर्चा होतीच, पण आज दिवसभरातल्या गोष्टी एकदा सांगा थोडक्यात। सगळ्यात महत्त्वाचं जर होतं तर राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होती आणि त्यानंतर बैठकीच्या दरम्यानच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादा पवार गटाचे जे काही प्रमुख जे नेते आहेत, प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील, यांच्या अनुषंगाने काही बातम्या ज्या आहेत त्या महत्त्वाच्या बातम्या ज्या आहेत त्या माध्यमांमध्ये सुरू झाल्या। त्यातली कालच्या एका भाषणामध्ये प्रफुल्ल पटेलांनी घेतलेली भूमिका आणि या सगळ्या पक्षाच्या अनुषंगानं, पक्षाला आलेल्या नोटिसीच्या अनुषंगानं त्यांचं केलेलं वक्तव्य, या अनुषंगानं सगळ्या माध्यमांमध्ये चर्चा सुरू होते। आणि दुपारी त्याच अनुषंगानं प्रदेशाध्यक्ष जे सुनील तटकरे आहेत त्यांनी माध्यमांसोबत काही वेळ ऑफ द रेकॉर्ड चर्चा केली आणि त्यानंतर माध्यमांच्या कॅमेरासमोर येऊन मात्र मला या गोष्टीबाबत काही माहीत नाही, ज्यांनी हे वक्तव्य केलं त्यांना विचारा, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं। परंतु त्याच अनुषंगानं त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की 2 अधिवेशनं झाली अजितदादांच्या नंतर, अर्थमंत्रीपद जे आहे ते अजूनही राष्ट्रवादीला मिळालेलं नाही आहे, तर त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झाली का, तुम्ही काय करणार आहात का? त्यावेळेला मात्र त्यांनी सूचक वक्तव्य केलं होतं की 1 ते 2 दिवसामध्ये आमच्या पक्षा वरिष्ठ नेत्यांचं जे शिष्टमंडळ आहे ते आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि त्याबाबतची आम्ही चर्चा करणार आहोत, अशा पद्धतीचे त्यांनी या ठिकाणी खुलासा केला। दरम्यानच्या काळात वेळामध्ये काही नेते जे होते ते या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या ज्या काही बैठका होत्या त्या बैठकीला उपस्थित होते आणि अचानक साधारणतः 9:30 ते 9:45च्या सुमारास प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे एकत्र या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर पोहोचले आणि त्याच वेळानंतर अगदी 10 ते 15 मिनिटात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे प्रमुख नेते आहेत जयंत पाटील हे सुद्धा या ठिकाणी वर्षा निवासस्थानी पोहोचले आणि त्यानंतर मुख्यमंत्री जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या चौघांमध्ये एक गुप्त बैठक झाली असल्याची माहिती मिळते आहे। या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली, कशा पद्धतीनं विलिनीकरण करायचं किंवा राष्ट्रवादी यांच्यासोबत येणार की नाही येणार, कशा पद्धतीच्या अटी शर्ती असतील, या सर्व अनुषंगाने चर्चा झाली असण्याची शक्यता आहे, कारण गेल्या काही दिवसापासूनच्या सुरू असलेल्या चर्चेचा याला संदर्भ आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरी सगळ्यात गोष्ट, जर जयंत पाटील जर उद्या
कदाचित माध्यमांच्या समोर म्हणाले की मी माझ्या एका मतदारसंघातल्या विकास कामासाठी गेलो होतो किंवा खाजगी कामासाठी गेलो होतो, तर कदाचित या गोष्टीवर विश्वास ठेवणं अशक्य होईल याच्यासाठी. कारण का जयंत पाटील हे ज्या वेळेला आले त्याच वेळेला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थाना असताना जयंत पाटील येणे हा नुसता योगायोग असू शकत नाही आहे. त्यामुळे या गोष्टीला विशेष महत्त्व असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळं जयंत पाटील याबाबतचा उद्या नक्की खुलासा काय करतात हे पाहावं लागेल. परंतु 1.25 तासाच्या बैठकीनंतर हे तिन्ही जे नेते आहेत ते आता मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानावरून बाहेर पडलेले आहेत. उद्या या सगळ्या गोष्टीबाबतचा विशेष खुलासा जो आहे भाजपकडून होऊ शकतो, दोन्ही राष्ट्रवादीकडून होऊ शकतो आणि नक्की महाराष्ट्राच्या राजकारणात नवा कोणता भूकंप येईल ते आपल्याला पाहावं लागेल. ठीक आहे गोविंद, तिन्ही नेते बाहेर पडले आहेत म्हणजे तटकरे, पटेल आणि जयंत पाटील. आत्ताची जी माहिती मिळते आहे ते तिन्ही नेते जे आहेत ते या ठिकाणी वर्षा निवासस्थानातून बाहेर पडलेले आहेत. परंतु सुरुवातीला सुनील तटकरे बाहेर पडले, त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि काही वेळाच्या अंतरानंतर जयंत पाटील बाहेर पडले असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळं एकूणच या सगळ्यांच्या येण्या जाण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. राजकारणामध्ये ह्या सगळ्या कोणत्याही गोष्टी योगायोगानं घडत नसतात म्हणतात, तशाच पद्धतीचं चित्र जे आहे ते वर्षा निवासस्थानावर पाहायला मिळतं आहे. तिन्ही नेते वेगवेगळ्या वेळेला आले, म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल एकत्र आले, परंतु त्यांच्या नंतर अगदी 10 ते 15 मिनिटानंतर जयंत पाटील वर्षा निवासस्थानावर पोहोचले. परंतु बाहेर पडताना सुद्धा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अगोदर बाहेर पडले आणि त्यानंतर जयंत पाटील बाहेर पडल्याचं पाहायला मिळतं आहे. या 4 नेत्यांची बंद दाराआड कशा पद्धतीची चर्चा झाली आहे हे थोड्याच दिवसात याबाबतचा खुलासा होईल. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन ट्विस्ट, नवीन युती किंवा नवीन काही नेते सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी तरी तुर्तास तरी शक्यता व्यक्त केली जाते.